मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, अर्जुन सायलीला म्हणत असतो, मला काहीतरी तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. गेल्या काही दिवसापासून मला एका गोष्टीचा ना खूप जास्त त्रास होत आहे. लगेच सायली म्हणते की तुम्हाला कसला तर त्रास होतोय हे दिसतंय मला, कसला होतोय ते नाही कळत आहे. लगेच अर्जुन म्हणतो की सांगतो तुम्हाला, तुम्ही ना माझ्या फॅमिलीमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहात, माझी काळजी घेताय, माझ्या माणसांसाठी खूप काही करताय तुम्ही, पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे हे सर्व करण्याची तुम्हाला गरज नाहीये. मला माहित आहे की तुम्ही मला जास्त हेल्प केली, मला जेव्हा किडनॅप केलं होतं त्यावेळेला, डॅडच्या केसमध्ये आणि चैतन्याच्या बाबतीत सुद्धा, आणि मला माहित आहे हे सर्व तुम्ही ना माणुसकी म्हणून केलं असेल आणि त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. आणि ह्यापुढे ना तुम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका ना, तर नंतर तुम्हाला त्रास होईल. आता हे सर्व बोलणं ना सायली शांतपणे ऐकत असते. लगेच सायली विचारते की नंतर म्हणजे कधी? तेव्हा ते अर्जुन लगेच म्हणतो की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर. तुम्हाला माहितच असेल की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आलं आहे, तुम्ही कॅलेंडरवर मार्क करून ठेवता ना. तर लगेच सायली म्हणते हो, सगळ्या खुणा जागच्या जागी आहेत. तर लगेच अर्जुन यावरती म्हणतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलं आहे ते आणि तेवढंच आपण एकमेकांसाठी केलं तर बरं होईल, आणि तेच प्रॅक्टिकल आहे, म्हणजे तुम्ही गेल्यावर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही जास्त. अर्जुन हे सर्व अगदी मनाच्या वरून बोलत असतो आणि सायली पण शांतपणे हे सगळं ऐकून घेत असते आणि म्हणते की आले माझ्या लक्षात, यापुढे ना तुम्ही म्हणाल तसंच मी करेल. आता अर्जुन खूप नाराज असतो, त्याला सर्व हे बोलणं खूप म्हणजे जड जात असतं, तरी पण तो हे सर्व बोलून टाकतो, कारण त्याला भीती वाटत असते की सायली त्याला सोडून जाईल. सायलीच्या पण मनाची अवस्था तीच असते, ती सुद्धा खूप हे म्हणजे भाविक झालेली असते. नंतर अर्जुन तिथून ऑफिसला निघून जातो. आता अर्जुनचं हे सर्व बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटत असते. ती मनातून खूप खचलेली असते, ती खूप रडत असते. तर आता इकडे प्रिया आणि गोरेबाई भेटलेले असतात. बोला मॅडम, तुमचं जे काय सिक्रेट काम असेल ना ते मी पटकन करून देईल आणि मला तुम्ही पटकन पेमेंट कराल. लगेच प्रिया म्हणते आधी काम काय ते तर ऐकून तर घ्या. आमच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज रिलेटेड ज्या काही फाईल असतील त्या सगळ्या मला आणून द्यायच्या. लगेच गोरेबाई म्हणतात की तुम्हाला मॅडम जी फाईल लागते ना ती मी आणून देऊ का? लगेच प्रिया रागानेच म्हणते तुम्ही मला सगळ्या फाईल्स आणून द्या, मी सांगितले तेवढंच करा, मग मी ठरवेल की कोणती फाईल मला हवी आहे. आणि काम करताना काम झाल्यावर तोंड बंद ठेवायचं. लगेच गोरेबाई म्हणतात ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही. परंतु मॅडम तुम्हाला हवी असलेली फाईल आमच्या ऑफिसमध्ये कुठे असेल बरं? प्रिया रागानेच म्हणते ओ गोरेबाई, ही फाईल तुम्हाला माहीत असणार का मला माहीत असणार, आणि ती फाईल कुठे असणार? मग तुमच्यावर मी इतका पैसा कशाला खर्च केला असता ते जर मला माहीत असते तर? लगेच गोरेबाई म्हणतात सॉरी, मी आता लगेच कामाला लागते आणि लगेच त्या फाईल शोधून देते. तर जरा पैशाचं लगेच मग प्रिया म्हणते हो पैसे मिळतील, काम लवकर केलं तर दुप्पट मिळतील, निघा आता, असं प्रिया म्हणते. तर लगेच मग गोरेबाई येते म्हणून निघून जातात. लगेच आता प्रिया इकडे म्हणत असते की आता सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा तमाशा अख्खं जग बघेल आणि सगळ्यात आधी मी टाळ्या वाजवेल. आता इकडे कुसुमताई सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि कल्पनाताई तिकडे वाचत बसलेले असतात. लगेच कुसुम म्हणते आत येऊ का? लगेच कल्पना म्हणते कुसुमताई या ना आत, आणि खूप दिवसांनी आलात. तर लगेच मग कुसुम म्हणते की पापड लोणच्यांच्या ऑर्डरी खूप होत्या त्यामुळे वेळच नाही मिळाला. कल्पना म्हणत असते पाणी आणते बसा. तर लगेच कुसुम म्हणते नको, सायली तिच्या रूममध्ये आहे का? कल्पना म्हणते हो. तर लगेच कुसुमताई म्हणतात की तिने मला सकाळी मेसेज केला होता भेटायला ये म्हणून, मी तिला पटकन भेटते आणि निघते, मी वर जाऊ का असं ती कल्पनाला विचारत असते. तर कल्पना म्हणते हो जा ना. तर लगेच ह्याच्यानंतर कुसुम सायलीला भेटायला तिच्या रूममध्ये जाते. तर आता कुसुम सायलीच्या रूममध्ये येते. तर कुसुम म्हणते सायली कशी आहेस? मला भेटायला सुद्धा नाही आलीस आणि मला सुद्धा नाही जमलं. मी म्हटलं की स्वतःला की मी सायलीला येऊन भेटे, आज सकाळी तुझा मेसेज आला आणि मी तडक येऊन निघाले. यावेळेस सायलीचा चेहरा मात्र पूर्ण उतरलेला असतो. तर लगेच म्हणते तू बस ना कुसुमताई, मी चहा घेऊन येते. तेवढ्यात कुसुमताई तिला अडवता. कुसुमला सायलीचा चेहरा पाहून म्हणते की काय झाले, मला असं वाटलं तू मला सहज भेटायला बोलवले. यावरती सायली रडायला सुरुवात करते. लगेच कुसुमताई म्हणते की सायली नक्की काय झालंय, तू का रडते? सायलीचं रडणं पाहून कुसुमला थोडं टेन्शनच येतं. कुसुम म्हणते की काय झाले सायली, काय एवढी तू रडते? चिडका बिबा तुला काय बोलला का पूर्ण आजी लागेल असे तुला बोलल्या? काय झालंय सांग ना ग बाई. तर सायली रडतच म्हणत असते मला कोणीही काही बोललं नाही कुसुमताई, माझीच चूक झाली आहे, त्याचाच मला त्रास होतोय. लगेच कुसुमताई विचारते अगं कसली चूक? लगेच सायली म्हणते की अशक्य स्वप्न बघण्याची चूक. कोण आहे, कुठून आले हे मी विसरलेच, जिथे माझा व्यवहारापुरता संबंध आहे तिथे मन गुंतवण्याची चूक, असं म्हणून सायली खूप रडत असते. तर लगेच कुसुम म्हणते की नक्की काय झालंय सायली? त्यावरतीच कुसुमचं लक्ष त्या बेडवरती ठेवलेल्या चिठ्ठीकडे जातं. त्या चिठ्ठीमध्ये सायलीने सर्व काही लिहिलेलं असते. कुसुम ती चिठ्ठी उघडते आणि त्या पत्रामध्ये जे सायलीने तिच्या अर्जुन विषयीच्या ज्या भावना, प्रेमाबद्दलच्या ज्या भावना व्यक्त केलेल्या असतात त्या लिहिलेल्या असतात, ते सगळं कुसुम वाचते. तिकडे सायली मात्र खूप रडत असते. तर आता कुसुमला थोडा धक्काच बसतो आणि ते पत्र वाचून कुसुम विचारते सायलीला की हे तू लिहिलं आहे? सायली काहीच न बोलता रडतच कुसुमताईला मिठी मारते आणि खूप रडत असते. लगेच कुसुमताई तिला शांत करते. लगेच कुसुम सायलीला एका ठिकाणी बसवते आणि म्हणते की मी तुला नेहमी
सांगत आले, तू त्या अर्जुनच्या ह्याच्यामध्ये ना तू नेहमीपेक्षा जास्त गुंतत आहेस. आता तर तू हे काय केलंस? तर लगेच सायली म्हणते, मी त्यांच्या प्रेमातच पडले कुसुमताई, मी प्रेमात पडले त्यांच्या. कधी कुठे कसं मला नाही माहित ग, असं सायली रडतच सर्व कुसुमला गोष्टी म्हणजे सर्व काही सांगत असते. कदाचित त्यांच्यातला लाघवी माणूस बघितला ना तेव्हा असेल, किंवा ते मनापासून माझी काळजी घेतात ना तेव्हा असेल, किंवा अन्यायाविरुद्ध माझ्या विरुद्ध उभे राहतात ना तेव्हा असेल. कुसुमताई, मी ज्या माणसाशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ना तो माणूस हिरा आहे, हिरा. मी कशी काय त्यांच्या प्रेमात पडले माझं मलाच कळत नाही, असं म्हणून सायली खूप रडत असते. कुसुमताई म्हणते की ह्याचीच मला भीती वाटत होती. लगेच सायली म्हणते, बघ ना मी काय वेडेपणा केला आहे. मुळात हे नातं एक कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट आहे, ते अडकण्याची चूक कशी केली मी, ज्यात फक्त त्याचा स्वार्थ होता आणि माझाही स्वार्थ. ज्या मुलीच्या आई वडिलांचा पत्ता नाहीये अशी बायको अर्जुन सुभेदारांची बायको कशी काय होईल? सायली रडतच कुसुमताईला सांगत असते की त्यांची बायको तर हुशार, सुंदर, श्रीमंत घरातली, शिकलेली, मुळात त्यांना शोभेल असे असेल, आणि तरीही मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं असं म्हणून सायली खूप रडत असते. आणि मी हे विसरूनच गेले की हे शक्य नाहीये. कुसुम म्हणते की ह्याच्यावरती की ह्या बाबतीत अर्जुनच्या मनात काय आहे हे तू सायली त्याला विचारलं आहेस का? हे पत्र वाचलं आहे का त्याने? लगेच सायली म्हणते की नाही, मला ना हे न वाचता त्यांच्या मनातलं कळलं आहे कुसुमताई, कारण तेच म्हणाले की कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या गोष्टी नाहीये त्या उगाच तुम्ही करू नका. आणि त्यांनी मला ही पण जाणीव करून दिली की काही दिवसात इथून मला निघून जायचं आहे. परंतु मी वाहवत गेले ग कुसुमताई, माझ्या लक्षात यायला हवं होतं की ह्यांच्या मनात माझ्याविषयी काही नाहीये असं म्हणून सायली खूप रडत असते आणि कुसुमला मिठीच मारते. आता इकडे अर्जुन मोबाईलमध्ये सायलीचा फोटो काढून म्हणत असतो की माझं खूप प्रेम आहे मिसेस सायली तुमच्यावर, मी खूप स्वप्न बघितलेत, मला तुम्ही कायमच्या माझ्या आयुष्यात हवे आहात. मला तुम्हाला मानाने सुभेदारांची सून आणि माझी बायको म्हणून मिरवायचं होतं, फक्त तुम्हालाच. परंतु माझं हे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाहीये हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं असं म्हणून अर्जुन ही मोबाईलमध्ये सायलीचा फोटो पाहून खूप रडत असतो. आता हे दोघांचाही गैरसमज झालेला असतो, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी फिलिंग्स, भावना, प्रेम असतं. खरं दोघांचाही गैरसमज झाल्यामुळे त्या एकमेकांसाठी ते खूप झुरत असतात. तर आता इकडे कुसुमताईजवळ सायली खूप रडत असते आणि कुसुमताई तिला धीर देत असते. कुसुम म्हणत असते सायलीला, मी तुला नेहमी सांगायचे ना, तुझा हे आपलेसं करण्याचा स्वभाव आहे ना तो एक दिवस घात करणार आहे. तू ह्या घरच्यांमध्ये सगळ्यांमध्ये नको तेवढी अडकली आहेस. लगेच सायली म्हणते, कुसुमताई मी ह्यांच्यात माझ्या स्वभावामुळे नाही अडकली, ह्यांच्या स्वभावामुळे अडकली आहे. कुसुमताई, माझ्यासमोर कोणती अडचण आली ना की ते ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहतात आणि माझी काळजी घेतात. बघ ना, आम्ही इतके महिने या खोलीत राहतोय परंतु त्यांनी कधीच कुठली मर्यादा नाही ओलांडली. मला अवघडल्यासारखं वाटेल असंही कधी वागले नाहीत ते, उलट दूर राहून त्यांनी माझी नेहमी काळजी घेतली. त्यांनी हे सर्व केलं कारण मुळात ते चांगला माणूस आहेत आणि माझ्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून नाही, तर माझ्या जागी कोणती मुलगी असती तरी त्यांनी हेच केलं असतं असं म्हणून सायली खूप रडत असते. कुसुमताई, मी एकतर्फी प्रेम केलं ग आणि ते तसंच राहणार आहे. आता कुसुम हे सर्व पाहून तिला काही सहन होत नसतं. मग लगेच सायलीला म्हणते की सायली बस आता, तू आत्ताच्या आता बॅग भर, तू आत्ताच्या आता आपल्या घरी येतेस. सायली म्हणते की कुसुमताई म्हणत असते, तू इथं राहिलीस ना तुला सतत त्रास होत राहील आणि तू ना त्या अर्जुनपासून दूर राहिलीस ना तर तू पूर्वीसारखी होशील. चल कुठे तुझे कपडे, मी बॅग भरते. लगेच सायली तिला विरोध करते, नाही कुसुमताई, असे अचानक तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. कुसुम म्हणते की मी तुझ्या सासूशी मी बोलते, त्या आनंदाने तुला माहेरपणासाठी 4 दिवस पाठवतील, चल तू. सायली म्हणते, कुसुमताई आपण त्याच्या चांगुलपणाचा असा फायदा घ्यायचा ग, मी ना अशी तडकाफडकी निघून गेले ना तर त्यांना संशय येईल की काहीतरी बिनसलं आहे. कुसुमताई, हे बघ मी ह्यांच्यापासून अंतर ठेवून राहील पण ते ह्या घरातच, तुझ्या घरी येऊन नाही. तेच कुसुम यावर म्हणते, आणि त्याला तुझ्या मनातलं कळलं तर? नाही तर कुसुमताई, मी नाही कळू देणार, मी माझ्या सगळ्या मनातल्या भावना दाबून ठेवेल. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं कुसुमताई की प्रेमासारखी सुंदर भावना तीही माझ्या नशिबात नाहीये. मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते कधी माझे होऊ शकणार नाहीयेत असं म्हणून सायली खूप रडत असते. तेच कुसुम म्हणते की सायली मी तुला असं एकटीला नाही सोडू शकत, त्या मनाला घोर लागून राहील ग, तू चल ना. सायली म्हणते की तू माझी काळजी करू नकोस कुसुमताई, तू माझ्याबरोबर नेहमीसारखी ताकद बनून उभी राहा. माझं प्रेम माझ्याकडे नाहीये कुसुमताई, म्हणून मला तुझ्या मायेची गरज आहे ग कुसुमताई असं म्हणून सायली रडत असते. तेवढ्या तिथे कल्पना येते आणि कल्पना हे सर्व ऐकते. आता कल्पना म्हणते, प्रेम नाही म्हणजे? आता सायलीला आणि कुसुमला थोडा धक्काच बसतो. लगेच कल्पना सायलीला विचारते, तू असं का म्हणालीस सायली, तुझ्याकडे तुझं प्रेम नाहीये? यावरती सायलीला काहीच बोलता येत नाही. लगेच मग कुसुमताई म्हणते, मधुभाऊंबद्दल बोलते ती, आम्हा दोघींनाही त्यांचं प्रेम मिळत नाहीये ना, आम्ही दोघीच आहोत आता एकमेकींसाठी. कल्पना विचारते, सायली तुझ्या डोळ्यामध्ये पाणी म्हणून आलं का? लगेच कल्पना म्हणते की तू आणि अर्जुन किती धडपडताय, मग मधुभाऊ सुटणारच ना बाळा, अशा केसेसला वेळ लागतोच ना असं कल्पना समजावत असते. तर यावरती सायली मात्र शांतच असते. लगेच कुसुम म्हणते की
कल्पनाताई तुम्ही सांभाळा सायलीला, खूप हळवी आहे ती. कल्पना हसत म्हणते की तिचा नवरा आहे की तो तिला साधी उचकी सुद्धा लागू देत नाही. आणि कुसुमताई प्रेम बघावं ना तर ह्या दोघांचं. कुसुमताई म्हणते हो, आणि मी ना आता येते, कारण मी जर आता इथं थांबले ना तर सतत त्याच विषयावर बोलणं होत राहील आणि सायलीला खूप त्रास होईल, तर मी येऊ का? तर कल्पना म्हणते हो, सांभाळून जा. आता कुसुम तिची बॅग घेत असते त्यावेळेला ती जी प्रेमपत्र लिहिलेली चिठ्ठी असते ती कुसुम ब्लँकेटच्या खाली, अंथरुणाच्या खाली घालते आणि सायलीन कल्पनाला येते म्हणून कुसुमताई निघून जाते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला विचारत असतो की तुझ्या डोळ्यांना काय झालं आहे? तर सायली म्हणते की काही नाही. तर अर्जुन विचारतो तू रडली आहेस का? आता कुसुम अर्जुनला भेटलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते की आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे काहीच दिवस बाकी आहे. आता तुम्ही मला वचन द्या की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही, असंच तुम्ही वागाल. असं म्हणून कुसुम अर्जुनकडे वचन मागते. तर आता अर्जुनला तर मोठा प्रश्नच पडतो. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.